गेल्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे। भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांची पालिका निवडणुकीचं रणशिंग त्यांनी फुंकलं। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं विस्फोट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो, म्हणजे शरद पवार विस्फोट जमिनीच्या खाली नाही तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत। अमोल कोल्हेंचं उत्तर। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवली। अमित शहांची टीका। जखमेतून अमित शहांचे हे उद्गार। विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार। अरविंद सावंत यांचं शहांना उत्तर। श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत बुरी झाली। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता विरोधकांना टोला। मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, आपण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार। छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा। सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत। फडणवीसांवर अधिक खालच्या पातळीवर आरोप, मग आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बीड जिल्हा पुन्हा आदरला। परळीच्या सौदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा अपघाती मृत्यू। राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवलं, चालक फरार। परळीत अवैध वाहतूक सुरूच। बेडघर नावाच्या राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात तपासावा लागेल। भाजप आमदार सुरेश धसांना संशय। सौंदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू अपघाती नसून हत्याच। भ्रष्टाचाराचं टोळकं प्रामाणिक सरपंचाच्या जीवावर उठलंय। विनायक राऊतांचा आरोप। बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांकडे विनंती। वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर बकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवर चढून उडी मारू। धनंजय देशमुखांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणांकडून फोनचा शोध सुरू। फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले। तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल। कायदा सर्वांना सारखाच, कोणालाही पाठीशी घालणार नाही। अजितदादांची प्रतिक्रिया। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो। बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कोणाचे फोन आले? कॉल रेकॉर्ड काढा। संदीप क्षीरसागरांची मागणी। काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी। आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली। कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही। संजय राऊतांचा टोला। राऊतांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार। महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया।